षण्मुखानंदमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत। सपत्नीक ते आलेले आहेत आणि या ठिकाणी काही वेळातच ते सगळ्यांचा नमस्कार स्वीकारतायत। ते पोहोचल्यानंतर त्याने इथं पाऊल ठेवल्यानंतर खरं तर कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी एकच कल्ला केला, एकच जल्लोष केला। त्यांचा विजय सुद्धा म्हटलेला आहे। शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिलेल्या आहेत। उद्धव ठाकरे सगळ्यांचा नमस्कार स्वीकारत आता या ठिकाणी व्यासपीठाच्या दिशेने रवाना होत आहेत। काही वेळातच ते आपलं मत मांडणार आहेत, ते आपलं भाषण करणार आहेत, ठाकरी तोफ धडाडणार आहे। ते यावेळी नेमकं काय बोलतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आज आपण पाहू शकतोय षण्मुखानंदचं संपूर्ण थिएटर गच्च भरलेलं आहे। पदाधिकारी आणि या ठिकाणी नेते सुद्धा उपस्थित झालेले आहेत, कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आता या ठिकाणी षण्मुखानंद इथं पोहोचलेले आहेत। काही वेळातच भाषणाला सुरुवात होईल, तेव्हा उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतायत, कशा प्रकारे सुरुवात करतायत, कोणत्या मुद्द्यांवर बोट ठेवतायत आणि कुठल्या मुद्द्याचा कसा विस्तार करतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे। इथं आदित्य ठाकरेंची भूमिका काय असेल हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। खरं तर उदयोन्मुख नेतृत्व ते आहे आणि त्यांच्या काळामध्ये या सगळ्या घडामोडी होत असताना आता आदित्य ठाकरेंचं याबद्दल काय म्हणणं आहे, काय मत आहे हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे। मात्र उद्धव ठाकरे काही वेळातच सगळ्या कार्यकर्त्यांना संबोधून आपलं मत मांडतील, आपले विचार मांडतील, तेव्हा ते काय बोलतायत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। षण्मुखानंद हॉलमध्ये आज एकाच वेळी आनंद, जल्लोष, निषेध आणि संताप असे सगळे राग दिसून येत आहेत। मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे, शिवसैनिकांची ही गर्दी झालेली आहे, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची गर्दी झालेली आहे। आपल्यासोबत सुमित सावंत जोडले गेलेत। सुमित, आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आहे। आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा पोहोचलेले आहेत। सध्याची परिस्थिती काय आहे? आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे कार्यक्रमस्थळी पोहोचलेले आहेत। या कार्यक्रमाला आता सुरुवात झालेली आहे। मंदार भिडे कॉमेडियन आहेत, त्यांच्या कॉमेडीचा हा कार्यक्रम आधी होईल आणि त्यानंतर मग तीन भाषण असणार आहेत। पहिल्या भाषणामध्ये नितीन दानोडे पाटील, त्यानंतर मग संजय राऊत आणि मग उद्धव ठाकरे हे सगळ्या शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत, संबोधित करणार आहेत। पण तत्पूर्वी आपण बघतो ठाकरे कुटुंबीय इथे पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर या कार्यक्रमाला आता सुरुवात झालेली आहे। आजच्या या सगळ्या कार्यक्रमाला 6,000 फुटीची किनार आहे आणि म्हणूनच या सगळ्या वरती उद्धव ठाकरे आता कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात, संबोधित करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। या कार्यक्रमाला आता सुरुवात झालेली आहे। नक्कीच सुमित, आपण पाहतोय कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी कशा प्रकारचा जल्लोष पाहायला मिळतोय, कार्यकर्त्यांच्या मनात कोणत्या भावना आहेत? तर कार्यकर्ते ज्यावेळेला सुरुवातीला आपण त्यांच्या प्रतिक्रिया आलेले होते त्यावेळेला हीरक महोत्सवी वर्ष आहे, पण या सगळ्याला किनार ही 6,000 फुटीची होती, त्यामुळे प्रत्येकाच्या भावना तीव्र होत्या। 6 खासदार केलेले आहेत, यांनी ज्यांना आमच्या जीवावर आम्ही घेऊन दिलेलं होतं, आम्ही त्यांच्यासाठी काम आणि बघा, मी सांगतो तुम्हाला, मी कॉमेडियन आहे, प्रत्येक गोष्टीचा मी वेगळा अँगल बघतो। मला असं वाटतं जर त्या मुख्यमंत्री झाल्या तर पुढची 5 वर्ष आपल्याला डेव्हलपमेंट मिळो ना मिळो, एंटरटेनमेंट नक्की मिळणार आहे। आणि बघा, आपल्याला एंटरटेनमेंटसाठी नवीन कोणीतरी ऑप्शन तयार करायची गरज आहे, कारण राऊत साहेब एकटे किती वर्ष करणार? राऊत साहेब, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सगळ्या कॉमेडियनचं दुकान बंद करणार आहात, कारण तुमच्यासारखे जोक कोणीच मारत नाही सध्या। पण मला आता, मी हे का म्हणालो ते पण सांगतो, मला ना आता असं थोडासा असा विश्वास उडालाय, कारण माझं गाव आहे रत्नागिरीत आहे आणि आमचा जो रस्ता आहे ना तो खूप वर्ष झाली तो बनतच नाहीये। किती लोकांचं गाव रत्नागिरीत, एकदा आवाज करा। हे बघ, आता जो रस्ता बांधायला घेतलाय त्याची काही गरज नव्हती, कारण आधी ना आपला रस्ता छोटा होता पण चांगला होता, है की नाही? किती लोक जात आहेत लहानपणीपासून त्या रस्त्यावरून? पूर्वी तो रस्ता इतका चांगला होता, तुम्ही तो पिक्चर बघितला होता 2004 मध्ये आला होता तो नवरा माझा नवसाचा, त्यावेळेला तो रस्ता इतका चांगला होता की त्यावेळेला त्या रस्त्यावर चालू एसटी सचिन पिळगावकर स्केच काढत होते। आता सरळ लाईन नाही काढतायत त्या रस्त्यावर, आणि आता कोणी रस्ता बांधून देईल ह्याची मी अपेक्षा पण सोडली आहे, कारण जे रस्त्या बांधायचं ज्यांची जबाबदारी आहे
ते पेट्रोलमध्ये उसाचा रस टाकण्यात बिझी आहेत. 20% इथेनॉल असतं म्हणे हल्ली पेट्रोलमध्ये. दर 1 लिटर पेट्रोलमध्ये 1 क्वार्टर दारू असते हल्ली आपल्या. म्हटलं मग असंच आहे तर 90 ml ड्रायव्हर मध्ये पण टाका, मग कोणीच तक्रार करणार नाही. नाही पण मी पॉलिटिकल जोक एवढेच करणार आहे, फार करणार नाही. कारण काय आहे ना, सध्या परिस्थितीत पॉलिटिकल जोक केला की तुमचा प्रतिसाद येतो, पण डोळ्याच्या कोपऱ्यात मला असं कुठेतरी दिसतं की त्र्यंबकेश्वरला एक न्हावी माझ्या मुलांचं टक्कल करतोय. ही तुझ्या बापाला जोक सांगायची खूप हौस होती. कारण काय शेवटी विनोद आहे, विनोद कधी जातो असा इकडे तिकडे वगैरे ना. आपण जरा लोक सेटल व्हायची वाट बघूया. कंटिन्यू करू. ग्रेट. मला एक सांगा, इकडे 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 किती लोकांची मुलं शाळेत आहेत आता सध्या? बऱ्याच लोकांची मुलं शाळेत आहेत. तुम्हाला असं वाटत नाही ही आत्ताची जी पिढी आहे हे ना खऱ्या प्रॉब्लेमशी काही हेच राहिलं नाही वास्तव्य? माझा मुलगा आहे, काही प्रश्न विचारतो मला. आता काही दिवसांपूर्वी नवीन गाडी घेतली तर मला विचारलं, बाबा आपण रोल्स रॉईस का नाही घेत? त्याला म्हटलं, बाळा कारण की आपल्या पार्किंग मध्ये बसत नाही. मुलाला काय समजवणार? मी मुलाला नेहमी सांगतो की मला आयुष्यात तितकेच पैसे कमवायचे जितके तुला वाटते आत्ता माझ्याकडे आहेत. तो आता 6वीत गेला, सेकंडरीत गेला. मला परवा म्हणाला, स्कूल बस माझी बदल. म्हटलं का? तर म्हणाला, ह्या बसमध्ये AC नाहीये. अरे म्हटलं, बाळा छत आहे डोक्यावर. म्हटलं आमच्याला बस पण नव्हती. म्हटलं मी भावाच्या सायकलवर पुढे बसून जायचो, त्या पुढच्या रॉडवर बसून असा गेलोय मी 4 वर्ष. दुपारी 12च्या उन्हात 4 वर्ष असं गेल्यानंतर जिथे निसर्गाने उभी फट दिली होती सेकंडरीत गेला, तिकडे आडवी तयार झाली होती. AC नाहीये. अरे म्हटलं, बाळा छत आहे डोक्यावर. म्हटलं आमच्याला बस पण नव्हती. म्हटलं मी भावाच्या सायकलवर पुढे बसून जायचो, त्या पुढच्या रॉडवर बसून असा गेलोय मी 4 वर्ष. दुपारी 12च्या उन्हात 4 वर्ष असं गेल्यानंतर जिथे निसर्गाने उभी फट दिली होती तिकडे आडवी तयार झाली होती. मला वाटायला लागलं होती ती बालपणीची कविता होती, हॉट क्रॉस बन. पण जितक्या लोकांची मुलं शाळेत आहेत, तुम्हाला एक एवढं तर वाटत असेल की शाळेची फी खूपच वाढली हल्ली. किती लोकांना वाटतं है ना? हल्ली लाखात गेली आहे फी. मग हल्ली एका वर्षाची फी जितकी असते त्यात आपल्या वेळेला 3 पिढ्या शिकायच्या. माझा एक मित्र आहे, त्याचा मुलगा शाळेत जातो, त्या शाळेची फी 7 लाख रुपये वर्षाची. 7 लाख. मला म्हणाला, तुझ्या मुलाला पण टाक त्यात शाळेत. म्हटलं हे बघ, ऍडमिशन घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण किंड्या फक्त 2च आहेत. दुसरीच्या पुढे शिकता नाही ह्याला, व्हॉट्स द पॉइंट? आणि नाही बघा, फी एवढी असली नाही पाहिजे. आपण भरू, आई वडील आहोत म्हणून. पण तुम्ही विचार करता हे मी मुलांच्या ह्याच्यावरती मानसिकतेवर किती फरक पडेल. मी आपल्या वेळेला माझे वडील 7 रुपये भरायचे महिन्याचे. मी असा वागायचो की शाळा माझ्या बाबांनी विकत घेतलीये. 7 लाख दिल्यावर ही मुलं काय हे करतील वर्गात? बाई विचारतील, बाळा 2 अधिक 2 किती? तो म्हणेल 7 लाख दिले, तू उत्तर दे. इकडे आली आहेत कोणी यंग लोक? आली आहेत कोणी 30 वर्षाच्या खालची कोणी आली आहेत इकडे? सर तिकडनं हात वर करतायत. सर मला एवढंच सांगायचं, मी चष्मा लावलाय, आंधळा नाहीये. दिसतंय मला, आहे ना? आलेत आलेत यंग लोक आली आहेत कोणी? हाय, काय बाळा तुझं काय नाव आहे? एक तर मुलांची नावं हल्ली ना, युग युग नाव आहे. ठीक आहे, युग किती वर्षांचा आहेस? 13 वर्षांचा आहेस. युग तुला असं वाटत नाही आयुष्य तुझा खूप सोपं आहे असं? नाही वाटत? तू आमचं आयुष्य कधी बघितलं नाहीयेस. युग मी तुला सांगतो, तुला युग कोणाला समजा पैसे पाठवायचे असतील काय करतात हल्ली सांग? जीपे. एका शब्दात उत्तर दिल्या मुलांनी. युग आमच्या वेळेला हा 20 मार्काचा प्रश्न असायचा.
आम्हाला जावं लागायचं बँकेत, तिकडच्या काकूंना आम्हाला पटवून द्यायला लागायचं की काकू मला माझेच पैसे माझ्या स्वखुशीने ट्रान्सफर करायचेत. काकूंचा मूड असला तर त्या फॉर्म द्यायच्या, तो पण असा रेडी टू यूज फॉर्म नसायचा, असा पिवळ्या रंगाचा फाटलेला कागद असायचा. मग वाल्मिकींनी लिहिलेलं रामायण त्याच्याहून चांगल्या कंडिशन मध्ये आहे. त्या सांगायच्या फॉर्म घेऊन जा, समोर झेरॉक्सचं दुकान आहे, 10 कॉपी काढून आण, 1 तू वापर 9 आम्हाला दे. मग त्या फॉर्मवर जगभराचे डिटेल भरायला लागायचे, तुमचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव. आणि तो फॉर्म पण इझिली भरता नाही यायचा, कारण त्या पेनला दोरी बांधलेली असायची. हे आपले स्टेट बँकवाले पेन वाचवत बसले, तो माल्ल्या माग नक्की बँक लुटून घेऊन गेला. आपले डिटेल झाले की मित्राचे भरायला लागायचे. फॉर्म भरेपर्यंत काकूंचा लंच ब्रेक व्हायचा, पैसे ट्रान्सफर 2 दिवसांनी व्हायचे. पण युग आता आली आहे तर रुपया कमी पडत होता, तो मी दिला. आणि गुगलला म्हटलं, गुगल व्हॉट डू यू मीन बाय युअर फ्रेंड माधव. माधव बाप आहे माझा. तो माणूस नाही होत इम्प्रेस 1 रुपयानी. मागच्या वर्षी बाबांचा 75वा वाढदिवस होता. मी आणि भावानी त्यांच्यासाठी 5 स्टार हॉटेलमध्ये पार्टी ठेवली होती. पार्टीमध्ये जो अँकर होता त्यांनी मला, बाबांना, भावाला तिघांना स्टेजवर बोलवलं. ची भूमिका आहे, परंतु अशाने विरोधी पक्ष संपणार नाही, तो निश्चितपणे पुन्हा एकदा उभा राहील. एवढं ज्या प्रकारे प्रलोभन दाखवलं गेलंय